नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट महेश पाटील. काल बीड इथं झालेल्या हिंदू आक्रोश मोर्चामध्ये चौथा कीर्तनकार असणाऱ्या संग्राम भंगारे या कीर्तनकार महाराजांनी मुस्लिम व्यक्तींविषयी द्वेष निर्माण होईल असे भाषण केलेले आहे. त्यांनी हिंदू मुलांना आपल्या वाहनामध्ये कोयते, खुरपे, कुऱ्हाडी, तलवारी ठेवा व पोलिसांनी अडवले असता त्यांना सांगा की बाहेर हिरवळ खूप माजलेली आहे, तिला कापायची वेळ आलेली आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज भगतसिंग बनण्याची वेळ आहे. मी त्या कीर्तनकार महाराजांना एकच प्रश्न विचारू इच्छितो. तुम्ही ज्यावेळेस विनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी आमच्या मुलांवर केसेस होतील तेव्हा त्या केसेस स्वतःच्या अंगावर घेणार आहात का? त्यांचे आर्थिक नुकसान भरून काढणार आहात का? नाही करू शकत आपण तसं. तर मग विनाकारण आमच्या मुलांची माती का भडकवत आहात? आणि जर तुम्हाला शिवाजी महाराज भगतसिंग व्हायचे असेल तर स्वतः व्हा ना, इतरांवर का लादत आहात? महाराज हे कधीच मुस्लिम ज्येष्ठा नव्हते. ज्यावेळेस त्यांची आग्र्याहून सुटका झाली त्यावेळेस सिद्दी इब्राहिम नावाचा व्यक्ती हा महाराजांचा प्रमुख अंगरक्षक होता. त्यासोबत दौलत खान हा देखील होता. आणि शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात बरेचसे मुस्लिम व्यक्ती सेनापती पदावर होते. राहिला प्रश्न भगतसिंगांचा, त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान दिलेलं आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे हे त्यांचं कार्य नव्हते. आपण ज्या वारकरी संप्रदायामधून येत आहात त्या वारकरी संप्रदायातील साधू संतांनी समाजात एकोपा निर्माण होईल यासाठीच नेहमी शिकवण दिलेली आहे. आणि माझी वारकरी संप्रदायातील तमाम कीर्तनकार महाराजांना कळकळीची नम्र विनंती आहे की आपण अशा महाराजांवर योग्य ती कारवाई करावी आणि हिंदू समाजाने अशा महाराजांच्या अफवांना बळी पडू नये आणि त्यांचा मागोवा देखील घेऊ नये. धन्यवाद.